श्लोक दुसरा. एवं परंपरा प्राप्तमिमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्टः परंतप. अर्थ. हे श्रेष्ठ तप करणाऱ्या अर्जुना, अशा प्रकारे परंपरेने प्राप्त झालेला हा योग पूर्वीच्या राजर्षींना समजला. त्यांनी त्याचे आचरणही केले, परंतु आता मात्र तो बऱ्याच काळापासून लुप्त झालेला दिसतो. त्यामुळेच तो कुणाला माहीत नाहीये. विवरण. याप्रमाणे वर सांगितलेल्या राजांनी कर्मयोग नीट जाणून घेतला, स्वतः त्याचे आचरण सुद्धा केले. प्रजेकडूनही त्यांनी तसे आचरण करवून घेतले. अशी ही कर्म परंपरा अनेक राजर्षींनी अनेक वर्ष पालन केली होती. ही विद्या क्षत्रिय राजांची विशेष विद्या आहे. असे असले तरी अनेक राजर्षींप्रमाणेच ती अनेक ब्रह्मर्षींना सुद्धा ज्ञात होती. ती त्यांना नारदांकडून प्राप्त झाली होती. प्रत्येक राजाने ही जाणलीच पाहिजे व त्याचप्रमाणे समाजातील सर्वांना ती माहीत सुद्धा असायला हवी. मात्र यामध्ये खूप काल गेला. मनुष्य मात्रांच्या शिथिल प्रवृत्तीमुळे सत्य सनातन धर्माचे नियमांविषयी वारंवार चालना नसेल तर तो नष्टप्राय होत जातो. त्याचप्रमाणे हे ज्ञान लुप्त झाल्यासारखे वाटते, त्यात खंड पडला आहे. परंतु आपल्याकडे गुरु शिष्य परंपरा असल्याने व ती पूर्वीच्या अनेक ब्रह्मऋषींना अवगत असल्याने लुप्त पावली नाही, म्हणजे नष्ट झाली नाही. ती आजही अनेकांना ज्ञात आहेत. मात्र याचे अनेकांना विस्मरण सुद्धा झाले आहे. जसे अर्जुनाला सुद्धा त्याचा विसर पडलाय, म्हणून तो कर्तव्यापासून म्हणजे युद्धापासून दूर जाऊ पाहत आहे. मात्र भगवान श्रीकृष्णांना हे सर्व ज्ञात आहे, म्हणूनच ते अर्जुनाला सांगतात. काय ते पुढील श्लोकात पाहूया. इथे थांबूया.